सिद्धा यात्रा म्हणजे सोलापूरची सिद्धेश्वर यात्रा। या यात्रेत 4 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत। 68 लिंगांना तैलाभिषेक करून यात्रेचा पहिला दिवस सुरू होतो। हजारो सिद्धेश्वर भक्त यात्रेत पांढरा शुभ्र बाराबंदीचा ड्रेस परिधान करून सहभागी होतात। हर्र बोला हर्र, सिद्धेश्वर महाराज की जय अशा घोषणा देत सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगाच्या प्रदक्षिणा सोहळ्यात सहभागी झालेले सोलापूरकर आणि हिरेहब्बू वाडा, दत्त चौक, माणिक चौक, विजापूर वेस, सिद्धेश्वर मंदिर या मार्गावरून दिसणारे हे प्रदक्षिणा सोहळ्याचे दृश्य निश्चित डोळ्यात न सामावणारे आहे। एस न्यूज मराठीचे कॅमेरामन विजय आवटे यांच्या कॅमेऱ्यातून टिपलेला यात्रेतील हा पहिला दिवस। ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामांची यात्रा आजपासून सुरू झाली आहे। आज म्हणजे एंडी मंजन म्हणजे तेलाभिषेक, उद्या अक्षता, परवा दिवशी होम, त्याच्यात मग चौथ्या दिवशी दारूकाम आणि पाचव्या दिवशी कपड करायचा असा हा 5 दिवसाचा धार्मिक कार्यक्रम होतो। आणि आज रोजी सकाळी हिरेअब्बू यांच्या वाड्यात हिरेअब्बू देशमुख यांच्या हस्ते पहिल्याने मानाच्या दुसऱ्याने म्हणजे होऊन पूजा झाली। आजचं एंडी मंजन म्हणजे कसं आपण कसं लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम कसं करतो, आज आपण पहिला हळदी लावतो, उद्या लग्न करून अक्षता घालतो। हा याला महत्त्व आहे। हळदी आहे, तेलाभिषेक म्हणजे हळदी, आजपासून आज हळदी लावली। देव सिद्धरामेश्वरांचा आज यात्रेला प्रारंभ होत आहे। आजच्यापासून 68 लिंगाला सुरुवात होणार आहे। आज एवढं उत्साहात आज गेल्या 4 दिवसापासून ह्या यात्रेची पूर्व तयारी चालू आहे आणि सगळे सोलापूरवासी ही यात्रेसाठी उत्सुक आहेत। आणि आजच्या या यात्रेमुळे गेल्या 800 वर्षापासून 800-850 वर्षापासून जी परंपरा चालत आलेली आहे, त्या परंपरेनुसार ही यात्रा सगळ्या 18 पगड जातींना घेऊन, सगळ्या जाती धर्माला घेऊन ही यात्रा सुरुवात झाली। मी आजच्या या मकर संक्रांतीच्या यात्रेनिमित्त पहिल्या दिवशीपासून सुरुवात झालेली यात्रा याला सगळ्या या सिद्धेश्वरांच्या भक्तांना शुभेच्छा देतो। दरवर्षीप्रमाणे आम्ही सगळं कुटुंब सिद्धरामेश्वराच्या यात्रेकरता इथे येतो आणि हब्बूवाड्यामध्ये काठीची पूजा आजच्या दिवशी होते आणि तिथून यात्रेला खऱ्या अर्थानं सुरुवात होते। आणि ह्या निमित्तानं आम्ही सर्व सोलापूरकर आनंदानं सण साजरा करतो आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आजूबाजूला विजापूर, बिदर या सगळ्या ठिकाणावरून लोक येतात आणि हा उत्सव मनवला जातो आणि मोठ्या प्रमाणात लोक येतात। इथं सुख समृद्धी शांती याच्याकरता मी प्रार्थना करतो।
सोलापूरची यात्रा ही नुसतं सोलापूरवासियांसाठीच नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व जाती जमातीसाठी एक आगळी आणि वेगळी यात्रा आहे। कारण मी जरी पंढरपूरचा निष्ठावंत वारकरी असलो आणि पंढरपूर देवस्थान समितीचा सहअध्यक्ष जरी असलो तरी माझी सासरवाडी ही सोलापूरचीच, माझा जन्म हा सोलापूरचाच, म्हणून तेव्हापासून मी ही यात्रा कधीच चुकवली नाही। यात्रेचे फळ अनेक अंगाने चांगले आणि यात्रेची व्यवस्था सुविधा खूप चांगली आणि वेगळी असते, पण विशेषतः या ज्या काठ्यांचं दर्शन असतं, या काठ्यांचं दर्शन म्हणजे एक ऊर्जेचं दर्शन, एक शक्तीचं दर्शन, एक प्रेरणास्थानाचं दर्शन, त्यामुळे माणसाच्या जीवनाचं परमकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मी दरवर्षी काठ्यांच्या दर्शनाला आवर्जून उपस्थित राहत असतो। त्यांना धक्का देऊ नका, तर त्यांना जागा द्या। हो, धक्का देऊ नका, थांबा दोन मिनिट। हो जरा सरका, त्यांना जाऊ दे। हो जरा सर, त्यांना जाऊ
मी जगदीश भीमाशंकर हिराबू पहिल्या काठीचा मानकरी आणि यात्रेचं प्रमुख मानकरी म्हणून आज यात्रेला सुरुवात झालेली आहे। आज सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये आल्यानंतर अमृतलिंगाच्या पूजा झाल्यानंतर आज सिद्धरामेश्वरच्या आरतीला गाभाऱ्यात मला मान मिळाला आहे आणि पूजा करण्यात आली। आज सिद्धरामेश्वरचा तेलाभिषेक केलं, त्यानंतर चंदनाचा हे लावून आरती केलं।